पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान आचारसंहितेच्या काळामध्ये मतदारांना प्रलोभन देण्याचा प्रकार उघडकीस आला। मतदारांना वॉशिंग मशीन वाटप केलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर निवडणूक भरारी पथकानं कारवाई केली। तब्बल 19 वॉशिंग मशीने जप्त करण्यात आल्या आणि या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे। दरम्यान मतदारांनी अशा कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये असं आवाहन महानगरपालिका आणि निवडणूक प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे। कुलकर्णी, आपल्याकडच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय होतंय, काय दिलं जातंय त्याची कल्पनाच आपण करू शकत नाही। म्हणजे पैशाचा तर पूर पडलाच आहे, पण वॉशिंग मशीन हो किती, म्हणजे ह्या टेम्पोमध्ये इथे सील केले। राहुल निकम भरारी पथक प्रमुख, त्यांनी लिहिले की 6,29,000 रुपयाचे वॉशिंग मशीन्स इथे त्यांनी 19 नग आहेत एकूण, ते जप्त केलेले आहेत। इथे समोरच पिंपरी चिंचवडचं जे क्षेत्रीय कार्यालय आहे त्याची इमारत आहे आणि सील केलेलं असल्यामुळं त्या सीलच्या संदर्भात आपण त्याला खोलणार नाही आहोत, खोलूही नये। पण ही वॉशिंग मशीन तर तुम्हाला दिसते, हे काय आणि किती द्यायचं राहिलं लोकांना। चांदीची भांडी दिल्याचा आरोप वसंत मोरेंनी केला आहे, जे शिवसेनेचे नेते आहेत। आणि ह्या 19 वॉशिंग मशीन ज्या मतदारांना द्यायच्या होत्या त्याचं हे म्हणजे पॅक असलेल्या वॉशिंग मशीन आहेत। एका वॉशिंग मशीनची किंमत जवळपास यांनीच लिहिली आहे त्याप्रमाणे 16,000 रुपये त्या वॉशिंग मशीनची किंमत आहे। 6,800 रुपये वॉशिंग मशीनची किंमत आहे। आणि एवढ्या स्वस्तात वॉशिंग मशीन मिळतात तेही मला पहिल्यांदा कळते। पण मग हे अशा पद्धतीनं बघा, इथे पण तुम्हाला दिसेल या सगळ्या अशा वॉशिंग मशीन आहेत ज्या 18-19 होत्या। हा टेम्पो आहे सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचा, म्हणजे दिसतंय असं की जिथून तो वॉशिंग मशीन बाहेर पडणार होती त्या रिटेल शॉपमध्ये, तिथून ती भरली टेम्पोमध्ये आणि घाऊक पद्धतीनं तिचं वाटप सुरू होतं। आणि मग जेव्हा याची तक्रार आली आणि प्रशासनाने हे नाही सांगितलेलं की ज्याची तक्रार आलेली आहे ती कुठल्या पक्षानं अशा वॉशिंग मशीन वाटपाचा कार्यक्रम आपल्या हातात घेतला होता। तर पैशाबद्दल तर असं आहे की ह्या निवडणुका ज्या 10-11 वर्षानंतर होत आहेत या तुफान पैसे वाटपाचा कार्यक्रम त्याच्यात सुरू आहे। आणि म्हणून याच्यात नवल नाही वाटत लोकांना की ह्या अशा पद्धतीच्या वॉशिंग मशीन ज्या इथे सील केल्यात प्रशासनानं त्या वाटल्या जात आहेत। आणि हे सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आहे की ज्या सूर्या इलेक्ट्रॉनिक्समधून त्या आल्या थेटपणे। आता आज दिवसभर तुम्ही आमचं हे कव्हरेज बघणार आहात की जिथे तुम्हाला चांदीच्या वस्तू, वसंत मोरेंनी म्हटलं की चांदीच्या वस्तू दिल्या जात आहेत आणि ह्या वॉशिंग मशीन पण आहे। याच्या आधीच आम्ही सांगितलं होतं महाराष्ट्राला की परदेश दौरे, त्याच्यामध्ये मॉरिशसपासून ते अनेक ठिकाणचे, आणि त्याचबरोबर प्लॉट 11 गुंठ्याचे प्लॉट वगैरे, असं सगळं आपल्या इथल्या मतदारांना भुलवण्यासाठी राजकीय पक्ष देतात। माझ्या मते ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातनं ही जी दृश्य महाराष्ट्र बघतो आहे ती फक्त आपल्या अधोगतीचं आणखीन एक पुढचं पाऊल आहे, कारण ह्याच्यापेक्षा आणखीन बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत असं म्हणतात। पैशाचा बेसुमार पाऊस या निवडणुकीमध्ये सुरू आहे। कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड। हेच दाखवा आपल्या प्रेक्षकांना।